नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपला सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत आहे। तुमच्यासाठी स्वातीज किचन घेऊन आले आहे आज काय बनवायचं ही सिरीज। त्यामध्ये गृहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे आज जेवणामध्ये काय मेनू बनवायचा, त्यासाठीच गृहिणींना मदत व्हावी यासाठी स्वातीज किचन रोजची थाळी घेऊन येणार आहे। आणि आजची पहिली रेसिपी आहे वालाची भाजी, भात, कारल्याची भाजी व पोळी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेले वाल 1 वाटी, 1 वाटी तांदूळ। एका कुकरच्या भांड्यामध्ये वाल व 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ धुवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकर मध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। खाली वालाचा डबा आणि त्यावरती तांदळाचा डबा व त्यावरती झाकणी ठेवून घ्यायची आहे आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपल्याला वालाच्या भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या कापड्या, 1 मोठा तुकडा आल्याचा, मुठभर खोबऱ्याचे काप, 1 मोठा आकाराचा चिरलेला कांदा व 1 मध्यम आकाराचा टमाटा यांची पेस्ट करून घ्यायची आहे। कुकरला 4 शिट्ट्या काढून झाल्यानंतर भात अगदी मऊसूत असं शिजला आहे। त्यानंतर वालाच्या शेंगाही काढून घ्यायच्या आहेत। वालाचे दाणे अगदी मऊसूत असे छान शिजले आहेत। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची। त्यासाठी 3 ते 4 तेल पळी गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व वाटण परतून घ्यायचं आहे। कढईने तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मसाले ऍड करून घ्यायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, हळदी पावडर व गरम मसाला ऍड केला आहे अर्धा चमचा, कढीपत्त्याचे पानं, मीठ चवीनुसार। मीठ कमी घालायचंय कारण आपण दाणे शिजतानाही मीठ घातलं होतं। मसाले छान मिक्स करून छान परतून घ्यायचे। कढईला तेल सुटलं की दाणे शिजवायला जे पाणी घेतलं होतं ते पाण्यासकट ऍड करून घ्यायचे आहेत। कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान। आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे। वालाची भाजी तयार आहे। आता आपल्याला सुकी कारल्याची भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी 2 कारले मीडियम आकाराचे कारले घेतलेत व ते बारीक कट करून घ्यायचे आहेत। जाड बिया असतील तर काढून घ्यायच्या आहेत, कोवळ्या बिया असतील तर राहू द्यायच्या। या प्रकारे सर्व कारले चिरून घेतले आहे। आता गॅस गरम करून कढई ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी व 1.5 चम्मच मीठ ऍड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कारले शिजवून घ्यायचे आहेत। कारल्याची
भाजीला फोडणी देण्यासाठी एक मोठा आकाराचा कांदा, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर व कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. गॅस गरम करून त्यावरती कढई ठेवायची आहे. 2.5 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक जिरा व कांदे छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढीपत्त्याची पानं ॲड करून घ्यायची आहेत. एक घरगुती 1 चमचा काला मसाला, हळदी पावडर अर्धा चमचा व थोडंसं लाल मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ कमी घालायचं आहे कारण आपण कारले शिजवताना मीठ घालून शिजवले होते. छान परतवून घ्यायचे आहेत तेलावरती. त्यानंतर थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे. कोथिंबीर, कारले आधी शिजवून घेतल्याने कडू लागत नाहीत. व त्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे. थोडा वेळ तेलावरती परतवून घ्यायचे आहेत. भाजी झाली आहे. त्यानंतर आपलं कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 3 चम्मच कणिक घेतले. मी 4 लोकांसाठी स्वयंपाक बनवते, त्यासाठी मी 3 चम्मच घेतलं आहे कणिक. थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. एक चमचा तेल घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे व थोडा वेळ साईडला ठेवून घ्यायचं आहे. चपाती लाटण्यासाठी आपल्या मुठीत बसेल एवढा गोळा घेऊन त्याचं छान गोल असा पारी तयार करून घ्यायची आहे. कडेकडेने छान बारीक पोळी लाटून घ्यायची आहे व त्याला तेल लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूड तयार करून घ्यायचे तेल लावून. पीठ लावून छान अशी आता गोल पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी कडेकडेने लाटायची, कडेकडेने बारीक अशी मस्त छान साईडने लाटून घ्यायची आहे. गरम तव्यावर पोळी भाजून घ्यायची आहे. या पद्धतीने थोडेसे बबल यायला लागले की पोळी पलटवायची. याने पोळी कडक होत नाही, अगदी मऊसूल अशी पोळी होते. बाकीच्या पोळ्या बनवून घेणार आहे. पोळी छान कडेने लाटली की अशी छान टम्म फुटते. याच प्रकारे बाकीच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता बाकीच्या पोळ्या पण झाल्या आहेत. तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील, याच प्रकारे नवीन नवीन रेसिपी शिकायच्या असतील
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.